तीच जना। ही जनाबाई? हो। हजारो मैल प्रवास करून जिची कीर्ती ऐकून आम्ही तिला भेटण्यासाठी आलो ती ही जनाबाई कसा कसा भांडणारी? कबीरदा, आता आलोच आहोत तर जनाला भेटूया। जना, जना थांब। गौऱ्या घेऊन द्यायची नाही सांगून ठेवते। तुझ्या गौऱ्या द्यायची कुठल्या गौऱ्या? जना, कबीरदा तुला भेटायला काशीवरून आले। जना, सामान्य स्त्रीप्रमाणे तू का भांडतेस? आता बरोबरच आहे ना, या मेलीने माझ्या गौऱ्या घेतल्या। ए जने, तोंडावरून बोल सांगून ठेवते मी तुला। ह्यात गौऱ्या मी आम्ही थापल्या होत्या। हे तर अवघडच झालं। जना, यातनं तुझ्या गौऱ्या तू कशा निवडणार? मी कशाला? तुम्ही सुद्धा काढू शकाल बाजूला माझ्या गौऱ्या। ते कसं काय? घ्या हातात घ्या। ज्या गौरीतनं इठ्ठल इठ्ठल आवाज येईल ना ती गौरी माझी। काय? हा, खरंच असं होईल? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जना, जना, तुझा अधिकार मोठा आहे। तुझ्या हाताचा स्पर्श झालेली निर्जीव वस्तू बोलते, तिच्यात ईश्वरी अंश सामावतो। जना, जना, तुझ्या हाताचा स्पर्श आमच्या मस्तकी लाव आणि आम्हाला पावन कर। कबीरदा, अहो माझा इठ्ठल कुठं नाही, चराचरात सामावलाय तो। माझ्या हाकेला ओ देतो ना इतकंच, पण माझा गुरु नामदेव तो पांडुरंगाचा लाडका, म्हणून त्याची हे दासी जना पांडुरंगाची लाडकी। अधिकार मोठा ना तो नामदेवाचा।